नमस्कार, मी दिवाणजी आहे. विशेष वृत्त घेऊन तुमच्या समोर आलो आहे. आणि म्हणून पालघरसाठी मी आपल्याला सांगतो की आपण अनेक कामं केली. आज खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं प्रेम या पालघरवर होतं, बाळासाहेबांचे प्रेम पालघरवर. आणि म्हणून या पालघरचा विकास, हा पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हा पालघर हा धर्मवीरांचा बालेकिल्ला आहे, हा आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील या भागामध्ये अनेक विकासाचे प्रकल्प मला आठवत आहे. आपले खासदार, आपले आमदार गावित साहेबांनी देखील यामध्ये प्रयत्न केला. या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत. आपले रवींद्र फाटक आहेत, विलास तरे आहेत, कुंदन संके, मनीषाताई निमकर, भारती कांबळी, श्रीनिवास वनगा, अमित गोडा, उत्तम भायगर, जगदीश दोडी, राजेश शाह, ज्योती मेहर, केदार काळे, भारती गावकर, वैभव संके, वैजी वडान, प्रभाकर राव, सुशील पुरी, संजय चौधरी, किती सगळे नावं, सगळ्यांची नावं घेता येत नाहीत. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर, हे व्यासपीठ आपलं वैभव आहे, हे व्यासपीठ आपलं वैभव आहे. आणि समोर बसलेली आहे आपलं ऐश्वर्य आहे, ही आपली संपत्ती आहे. शिवसेनेने काय कमवलं? हे माणसं कमवली आहे, प्रेम कमवली आहे. सगळे जाती पाती धर्माचे लोक आज शिवसेनेबरोबर येतात. शिवसेनेचा अजेंडा एकच आहे, डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट. 2.5 वर्षामध्ये जे आपण काम केलं, हे काम आपण पाहिलं. या ठिकाणी या राज्याला विकासाकडे नेलं, या राज्याचा विकास केला. आता आम्ही वर्सोवा ते विरार सिलिंग आणतोय, पण डहाणू पर्यंत आम्ही पुढे विकासाची गंगा आणतोय. MMRDA पण वसई विरार पासून पालघर पर्यंत आणतोय, डहाणू पर्यंत नेणार आहोत. आणि हा विकास या संपूर्ण लोकांना मिळणार आहे. आणि म्हणून MMRDAच्या माध्यमातून जे काय विकास करायचा आहे, हा एकनाथ शिंदे MMRDA खात्याचा मंत्री आहे, नगर विकास खात्याचा मंत्री आहे, गृहनिर्माण विभागाचा मंत्री आहे. आणि म्हणून नगर विकास खात्याच्या माध्यमातून जे जे काही विकास प्रकल्प करायचे ते आपण करू. गृहनिर्माणच्या माध्यमातून घर निर्माण करण्याचं जे काही आपल्याला स्वप्न असतं ते देखील पूर्ण करण्याचं काम आपण करू. आणि म्हणून या भागाचा विकास होतोय. हे 3रं एअरपोर्ट वाढवणला होतोय. या ठिकाणी वाढवण मध्ये देखील विकास होतोय. आणि गोरगरीब सर्वसामान्य माणसावर कुठेही अन्याय होणार नाही, हे धोरण सरकारचं आहे, आमचं आहे. तिथं कुठेतरी जेट्टीचं काय काम आहे, कसलं कुठली जिंदाल जेट्टी का काहीतरी आहे वाटतं. पण तुम्हाला मी सांगतो, तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. मच्छीमार बांधव त्यांचं कुठेही नुकसान होणार नाही, या भागातल्या लोकांना अन्याय होणार नाही. याचा कुठलाही प्रकल्प बिलकुल तुमच्या विरोधात जाऊन करू देणार नाही, होणार नाही, हा शब्द या ठिकाणी देतो. आणि म्हणून विकास, डेव्हलपमेंट हे सर्व पाहिजे, परंतु शेवटी कुणाचा प्रकाश करून विकास आम्ही करत नाही. जोर जबरदस्ती आपल्यावर वरवंटा फिरून विकास आम्ही करत नाही. 2.5 वर्षात या राज्याचा विकास आम्ही केला. या राज्याला सगळ्या क्षेत्रात नंबर 1 केलं. परदेशी गुंतवणुकीत नंबर 1, GDP मध्ये नंबर 1, स्टार्टअप मध्ये नंबर 1, सगळ्यामध्ये नंबर 1 आपण केलं. आणि या ठिकाणी सगळं आपण हे करत असताना लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली. माझ्या लाडक्या बहिणी इकडे उपस्थित आहेत. मी आपल्याला एकच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. अनेक अडथळे आले, अनेक त्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर घातले, कोणी कोर्टात गेले, कोणी काही केलं, म्हणाले चुनावी जुमला. हे काय होणार नाही, एक फक्त फसवणूक आहे. परंतु मुख्यमंत्री तुमचा भाऊ एकनाथ शिंदे होता आणि आम्ही जे बोललो ते करून दाखवलं. लाडकी बहीण योजना सुरू झाली. आताही मी सांगतो,
काही लोक अफवा पसरवतात लाडकी बहीण योजना बंद होणार, पण मी आपल्याला सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हा शब्द आहे आमचा, हा शब्द आहे, शब्दाला आम्ही बांधील आहोत आणि म्हणून एकदा आम्ही शब्द देतो पूर्ण करतो. जे होणार तेच बोलतो, जे होणार नाही ते बोलत नाही. म्हणून तर हजारो लाखो लोकांनी आपल्याला भरोसा ठेवला. पद येतात जातात, परंतु मला या महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मला ओळख जी मिळाली ती सगळ्या पदापेक्षा मोठी आहे, सगळ्या पदापेक्षा मोठी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या राज्याला पुढे न्यायचं आहे, या जिल्ह्याला पालघर जिल्ह्याला देखील आपल्याला पुढे न्यायचं आहे. आनंद दिघे साहेबांचं प्रेम मी मगाशी सांगितलं जिल्ह्यावर होतं. ठाणे जिल्हा एकच होता, आता ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा ही जुळी भावंड आहे. म्हणून ठाण्याचा जसा विकास आपण करतोय तसाच विकास पालघरचा देखील झाला पाहिजे, यासाठी आपली भूमिका आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की नगर परिषद हद्दीमध्ये अंतर्गत भूमिगत वीज पुरवठा तो देण्याचं काम, वन हक्क गुरुचरण जमिनीवर घरांचं सीमांकन करून ते कायम करण्याचं काम, हिंदू मुस्लिम ईसाई या सर्व धर्मियांकरता आदर्श अशी स्मशानभूमी दफनभूमी MMRDA प्राधिकरण अंतर्गत कोट्यावधी रुपयांची विकास कामं, विरार ते सफाळे सागरी सेतू, त्याचबरोबर WTP STP प्लांट, पालघर नगर परिषद मध्ये 26 गावं पाणी पुरवठा योजनेकरता 21 MLD अतिरिक्त पाण्याची मागणी, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी करण्याचं काम या ठिकाणी आपण करू. आणि म्हणून हा शब्द मी आपल्याला द्यायला आलोय. मला माहित आहे मुख्यमंत्री असताना नगर विकास विभागाच्या माध्यमातून 250 कोटी रुपयाचा निधी दिला. या पुढे देखील विकासाला कधी निधी कमी पडणार नाही, पडू देणार नाही, हा शब्द. नगरपालिकेला पण आपण प्रशासन इमारत 28 कोटी रुपये आपण त्यालाही दिले. तर नगरपालिका प्रशासन परिषद इमारत धोकादायक होती, त्या धोकादायक इमारतीमधून काम कसं करणार? आणि म्हणून ते तुमच्या एकनाथ शिंदेने त्यालाही 28 कोटी रुपये दिले, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन एक दिलाने काम करायचं आहे. माझ्या व्यासपीठावर बसलेले सर्व पदाधिकारी ज्यांची नावं राहून गेले असतील ते सगळे एक दिलाने एकजुटीने या पालघरच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष उमेदवार आणि इतर 30 उमेदवार सगळेच्या सगळे निवडून आणण्यासाठी कंबर त्यांनी कसलेली आहे. एकजुटीचं दर्शन त्यांनी घडवलेलं आहे. आणि म्हणून असेल नसेल ते सगळे नंतर, परंतु 2 तारखेला आपल्याला विसरायचं नाही. 2 तारखेला धनुष्य बाणाची बटणं धार दाबायची, दुसरं काय भेटत नाही, दुसरी निशाणी नाही आपल्या एका. आणि म्हणून सगळे उमेदवारांची निशाणी आहे धनुष्यबाण. सोपं काम आहे, तुमचं काम सोपं केलेलं आहे. आणि बघायचं नाही इकडं तिकडं, धनुष्यबाण बटन दाबायचं, धनुष्यबाण दिसला की बटन दाबायचं. एवढं बटन दाबा की विरोधकांच्या चारी मुंड्याचे सगळे गायब आणि उत्तम घरात आणि आपलं पॅनल नगरपालिकेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतोय की आपला निर्णय असा असतो, बघतो करतो पाहतो आला, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, जागेवर डिसिजन, जागेवर निर्णय घेणारा हा मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष काम केलं. आणि म्हणून मागील 5 वर्षात या ठिकाणी डॉक्टर उज्ज्वला काळे यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत देखील चांगलं काम झालेलं आहे. आता यापुढे देखील उत्तम गरज सगळ्या लोकांना आपल्या
पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन, नगरसेवकांना सोबत घेऊन हे काम विकासाचं पुढे चालू ठेवेल. पालघरांनी आपल्या कामाच्या बळावर, इथं विकासाच्या बळावर पालघरकरांना माझी विनंती आहे की आपण मतदान करा. या ठिकाणी विकास, डेव्हलपमेंट एवढंच आपल्याला बघायचंय. काय टेंबाडे येथील पद्मनाभ स्वामी मंदिराला तीर्थक्षेत्र म्हणून मंजुरी मिळाली असून त्याला भरीव सहकार्य पाहिजे, बिलकुल करणार. आणि म्हणून आपण तो निर्णय घेतलेला आहे. देवस्थान, तीर्थक्षेत्र, आपले गडकोट किल्ले याचं रिस्टोरेशन करणं, पुनर्बांधणी करणं याला आपण प्राधान्य दिलेलं आहे. पालघर येथे गणेश कुंडाचं सुशोभीकरण करून मंदिर बांधले. तिथं उद्यान आणि अन्य ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या देखील द्यायच्या. नाट्यगृह आहे का तुमच्याकडे? नाही. म्हणून मी सांगितलं ठाण्यासारखं पालघर करायचं म्हणजे पालघर मध्ये देखील नाट्यगृह पाहिजे आणि ते देण्याचं काम आपण करू. कारण शेवटी या ठिकाणी आपल्याला पाण्यात जे काम आपण बोलतोय ते जे बोलतो ते करतो. प्रिंटिंग मिस्टेक झाले असं म्हणत नाही आपण. आपण जे शब्द दिला तो शब्द पाळतो. आणि म्हणून मी नेहमी सांगतो पाण्याच्याला 18 कोटी रुपये दिले का? पाण्यासाठी देखील 18 कोटी रुपये या ठिकाणी दिले. यांना देखील काम चालू आहे. रोजच्या रोज पालघरवासियांना पाणी मिळालं पाहिजे, दररोज पाणी, स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, ही जबाबदारी आपली आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, शिवसैनिक एकदा पेटला, कामाला लागला की मग तो काही थांबत नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन, लाडकी बहीण, लाडका भाऊ हे सगळे लोक लाडकी बहीण योजनेने पार एवढा विक्रम केला, सुपरहिट झाली की विरोधकांची चाऱ्या मुंड्या चित झाल्या आणि महायुतीचं लँडस्लाइड विक्ट्री मिळाली. विधानसभेच्या निवडणुकीत तुमच्या शिवसेनेने फक्त 80 जागा लढवल्या, 60 जागा जिंकल्या, 80 पैकी 60. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या विचारधारेला, शिवसेनेला, धनुष्य बाणाला स्वीकारलंय, मध्ये उभे राहिलेले आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की बघा, लाडकी बहीण योजना, या लाडकी बहीण योजनेमध्ये आपण भेदभाव केलाय का? हिंदूला देतो, मराठीला देतो, मुसलमानला देत नाही, ख्रिश्चनला देत नाही, असं केलंय का? आपण सगळ्यांना लाडकी बहीण योजना देतो. सभी लोगों को जो योजना लाडली बहन योजना है, जो भी योजना है, सभी लोगों को देते हैं. आणि म्हणून आपल्याकडे सगळ्यांना मी एवढंच सांगतो, या फक्त विकासाचा अजेंडा आपला, अजेंडा आपला खुर्चीचा नाही. आज ज्यांनी खुर्चीवर आपल्याला बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणं हा आपला अजेंडा आहे, हा आपला अजेंडा आहे. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस लोक सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे. मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणा. आता मी डीसीएम आहे. आता लोक म्हणतात, आता लोक म्हणायला लागले डेडिकेटेड टू कॉमन मॅन. अरे सर्वसामान्य माणूस जो आहे तो आपला केंद्रबिंदू आहे. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस घडवायचे आहेत, आणायचे आहेत. प्रॉपर्टी किती कमावली, संपत्ती किती कमावली यापेक्षा माणसं किती कमावली, माणसांचं प्रेम किती कमावलं हे आम्हाला महत्वाचं आहे. आणि म्हणून मी येणाऱ्या आपल्याला एवढंच सांगेन, आपल्याला कॉमन मॅन आणि आता पालघरच्या कॉमन मॅनला आपल्याला विकासाच्या माध्यमातून सुपरमॅन बनवायचा, त्याचं जीवन चांगला उंचीवर न्यायचा. लाडक्या बहिणींना फक्त लाडकी बहीण योजना देऊन आम्ही थांबणार नाही, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणार. माझ्या लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हे देखील मी सांगतो. आणि लाडक्या बहिणींना विश्वास आहे, हे मी बाळासाहेब सांगायचे, शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिला की माघार नाही. मी पण असाच एक तो मैं कमिटमेंट करता नहीं,
लेकिन एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता. असंच पाहिजे. अरे असंच पाहिजे. नाहीतर जेव्हा 2022ला उठाव केला आम्ही तेव्हा 50 आमदार माझ्या सोबत होते. सत्तेवर आम्ही पाणी सोडून गेलो. मी मंत्री होतो. माझ्यावर अजून 7 मंत्री होते. सत्ता सोडण्याची हिंमत कोण करू शकतो मला सांगा. ती तुमच्या एकनाथ शिंदेने करून दाखवली आणि या महाराष्ट्रातल्या लोकांनी स्वीकारलं. आणि म्हणून लोकसभा आणि विधानसभेमध्ये प्रचंड यश या ठिकाणी आपल्याला मिळालं. आणि म्हणून कामाची पोचपावती म्हणून या ठिकाणी कामाची पोचपावती म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्था पालघरच्या नगरपालिकेवर देखील आपल्याला भगवा फडकवायचा आहे. हा विकासाचा भगवा फडकवायचा आहे. आणि म्हणून आपला अजेंडा एकच आहे, डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट. दुसरा आपला अजेंडा नाही. आणि म्हणून सत्तेसाठी ज्यांनी विचार सोडले त्यांची काय परिस्थिती झाली आपल्याला माहिती. मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छितो. आणि म्हणून विचारधारा आणि विकास, विचार विकास हे घेऊन आम्ही पुढे चाललोय. म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्या लोकांना, सगळे व्यासपीठावरचे सर्व पदाधिकारी माझे शिवसैनिक आहे, महिला आघाडी आहे, महिला आघाडीचे काही लोकांचे जबाबदारी द्यायची बाकी आहे, त्यांना पण सगळ्यांना या ठिकाणी त्यांना सगळ्यांना जबाबदारी द्या आणि सगळ्यांना एक दिलाने काम करू द्या. एक दिलाने एकजुटीचं दर्शन घडवून सगळ्यांचं डिपॉझिट जप्त करायचं आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा पालघरमध्ये या ठिकाणी दुसऱ्या कोणीही हिंमत करता कामा नये. शिवसेनेचा नाद करायचा नाही. आणि म्हणून शिवसेना ही एक विकासाला चालना देणारी संघटना, पक्ष आहे आणि संघटना आहे. जिथं आपत्ती तिथे शिवसेना, जिथे संकट तिथे तुमचा हा एकनाथ शिंदे. हे समीकरण गेल्या अनेक वर्षापासून आहे. मग पूर येऊ दे, महापूर येऊ दे, ईर्षागडचा प्रसंग येऊ दे, जिथे कुठं संकट आहे तिथं शिवसैनिक धावून जातो. आणि उत्तम घरत हा आपल्याला कधी त्रास देणार नाही. हा बिलकुल हा साधा माणूस आहे आणि काम करणार आहे. कधी काय गडबड केली तर मी आहे ना. आणि त्यामुळे तसं काय करणार नाही. त्याने उत्तम काम केलेलं आहे नगरपालिकेमध्ये. त्याला कामाचा अनुभव आहे. उपनगराध्यक्ष पदाचा 4 वेळेचा अनुभव आहे. पण आता उपनगराध्यक्ष पदाचा अनुभव त्याला घ्यायचा नाही. त्याला नगराध्यक्ष बनवूनच पाठवायचे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की त्या 2 डिसेंबरला धनुष्य बाणासमोरचं बटन दाबून या सर्व नगराध्यक्ष उत्तम घरात सकट मी ज्यांची नावं घेतली त्या सगळ्यांना आपण विजयी करून पालघर नगरपालिकेवर भगवा फडकवा. धन्यवाद. जय हिंद. जय कुणाचा. यानंतर या ठिकाणी अमरजी वाजपेयी आणि मिथुनजी चौधरी यांना विनंती करतो की आपण संपूर्ण उत्तर भारतीय समाजातर्फे आदरणीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा सत्कार करावा. अमर वाजपेयी आणि मिथुन चौधरी हे इकडे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे आदरणीय साहेबांचा सन्मान केला जातो. यानंतर समोर